तर नमस्कार मित्रांनो, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. मित्रांनो, आजची जाहिरात असणार आहे करन्सी नोट प्रेस नाशिक यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येणारी ही कंपनी असणार आहे. यामध्ये विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुमच्यासाठी असणार आहे. यामध्ये जवळपास 534 हे टोटल जागा असणार आहेत आणि वेगवेगळ्या 32 कॅटेगरीच्या पदांसाठी यामध्ये जागा असणार आहे. त्याचमुळे ही जाहिरात एकदा सविस्तर बघा. यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये क्वालिफिकेशन काही पदे असणार आहेत. यांच्यासाठी कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असेल, एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे ही जाहिरात सविस्तर बघा. तुम्हाला सविस्तर माहिती मी यामध्ये सांगणार आहे. ही रिक्रुटमेंट मित्रांनो व्हेरियस पोस्टसाठी होत असणार आहे. चला जाहिरातीला सुरुवात करूया. सविस्तर माहिती बघूया. याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये मित्रांनो करन्सी नोट प्रेस नाशिक महाराष्ट्र CNPN यासाठी रिक्त जागा असणार आहे. त्याचबरोबर इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक महाराष्ट्र ISPN यासाठी सुद्धा रिकाम्या जागा असणार आहेत. त्याचबरोबर याच्याच बरोबर मध्य प्रदेशसाठी सुद्धा जागा असणार आहेत आणि तेलंगणा, हैदराबादसाठी सुद्धा जागा असणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये नाशिकमधल्या पदांसाठी आपण जाहिरात बघणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये बरेचसे वेगवेगळे पदे असणार आहेत. सर्व पदांबाबत डिटेल माहिती व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही होणार आहे. त्याचमुळे तुम्ही एकदा ही जाहिरात सविस्तर वाचा. मी तुम्हाला काही महत्त्वाची पदे यामध्ये सांगणार आहेत. ज्या पदांसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाहीये आणि क्वालिफिकेशन तुमचं एनी ग्रॅज्युएट असाल, तुम्ही इथं या पदांसाठी अर्ज करू शकता. पहिल्यांदा आपण नाशिक महाराष्ट्र म्हणजे CNPN साठी ज्या जागा असणार आहेत आपण ते बघणार आहोत. यामध्ये मित्रांनो विविध पदे असणार आहेत. इथे बघा ज्युनियर ऑफिस असिस्टंट हे पद असणार आहे. पगार बघा 21,000 पासून 77,000 पगार असणार आहे. टोटल जागा 12 यामध्ये असणार आहेत. ग्रॅज्युएट इन एनी क्वालिफिकेशन लागणार आहे. ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन म्हणजेच कोणत्याही शाखेची पदवी असेल. त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग स्पीडसुद्धा लागणार आहे. कम्प्युटरचा इंग्लिशचा तुम्हाला 40 वर्ड्स पर मिनिट आणि हिंदीचं तुम्हाला 30 वर्ड्स पर मिनिट टायपिंग स्पीड रिक्वायर यामध्ये लागणार आहे. वयाची अट बघा 18 ते 28 वर्ष ही वयाची अट मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर कॅटेगरीसाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगतो. ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे. याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. या कम्प्युटर टेस्टसाठी जो काही मित्रांनो सिलेबस असणार आहे, हा सिलेबससुद्धा त्यांनी खाली या PDF मध्ये मेन्शन केला आहे आणि ही PDF आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणारच आहे. त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये दुसरं पद असणार आहे ज्युनियर टेक्निशियन. यामध्ये तुम्हाला 18,000 पासून 67,000 पर्यंत पगार असणार आहे. एकूण जागा 25 यामध्ये असणार आहे. कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे. यामध्ये तुम्हाला फुल टाईम ITI तुमचं झाला असणं गरजेचं असणार आहे. इथे विविध ट्रेड मेन्शन केले आहे. या स्पेसिफिक ट्रेडमध्ये तुमचा फुल टाईम ITI झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 18 ते 25 वर्ष वयाची अट असणार आहे. कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम असणार आहे. दॅट इज ऑनलाईन टेस्ट. म्हणजे तुमची सरळ सेवा अंडर येणारी भरती असणार आहे. यामध्ये फक्त एक तुमची एक्झाम असणार आहे. ओन्ली वन एक्झाम आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन यामध्ये असणार आहे. असे विविध पदे यामध्ये मित्रांनो असणार आहेत. या सर्व पदांबाबत माहिती तुम्ही या PDF मध्ये घेऊ शकता. त्यानंतर दुसरे पदे बघा नाशिकमध्ये ISPN यामधले पदे काही महत्त्वाचे आपण बघूया. यामध्ये सेक्रेटरी असिस्टंट हे एक पद असणार आहे. यासाठी मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. त्याआधी पगार असणार आहे 23,000 पासून 85,000. एक जागा यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. ग्रॅज्युएट ॲटलीस्ट 55% तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे आणि टायपिंग स्पीडसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर तुमची एक ऑनलाईन टेस्टसुद्धा असणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन हे सुद्धा पद असणार आहे. 157 जागा यामध्ये असणार आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला ITI लागणार आहे या स्पेसिफिक ट्रेडमध्ये. यासाठी एज लिमिट बघा 18 ते 25 वर्ष. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, हे एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर कॅटेगरीसाठी वयामध्ये सूट दिली जाणार आहे. ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. यामध्ये सुद्धा कम्प्युटर बेस्ड फक्त एक एक्झाम असणार आहे आणि एक एक्झाम नंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंगमध्ये सुद्धा जागा असणार आहे. 18,000 पासून 67,000 पगार. 34 जागा टोटल. यामध्ये सेम क्वालिफिकेशन ITI विथ स्पेसिफिक ट्रेडमध्ये आणि यामध्ये 18 ते 25 एज लिमिट कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट एकच टेस्ट यामध्ये सुद्धा असणार आहे. त्यानंतर असे बरेचसे पदे मित्रांनो यामध्ये असणार आहेत. टेक्निशियन फिटरसाठी सुद्धा असणार आहे जागा. फुल टाईम तुमचं ITI झालं गरजेचं असणार आहे. 15 जागा एकूण असणार आहे. यासाठी सुद्धा एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची असणार आहे आणि यामध्ये मित्रांनो टोटल जागा ज्या असणार आहे 534 या टोटल जागा यामध्ये असणार आहेत.
त्याचबरोबर यामध्ये वयामध्ये कशाप्रकारे सूट दिली जाणार आहे ते बघूया. यामध्ये मित्रांनो वयामध्ये सूट असणार आहे 5 वर्ष मॅक्सिमम वयामध्ये सूट असणार आहे एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी. त्याचबरोबर यामध्ये 3 वर्षाच्या वयामध्ये सूट असणार आहे ओ-बी-सी, एन-सी-एल कॅन्डिडेटसाठी. आता याच्या सिलेक्शनबाबत मी तुम्हाला सांगितलं आहे आधीच एक कॉम्प्युटर टेस्ट असणार आहे. आता त्या कॉम्प्युटर टेस्टचा सिलेबस सुद्धा त्यांनी या सविस्तर या पी-डी-एफमध्ये मेन्शन केला आहे. पदांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक पदाबाबत नाही सांगू शकत. त्याचमुळे तुम्ही ही पी-डी-एफ एकदा सविस्तर बघू शकता. आता आपण बघूया यासाठी अर्ज कसा करायचा. यामध्ये मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही अर्जाची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो ही पी-डी-एफ सुद्धा असणार आहे. ही पी-डी-एफ सुद्धा सविस्तर तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर या पदांसाठी तुम्हाला फी किती असणार आहे? इथे बघा अनरिझर्व्ह कॅटेगरी, त्याचबरोबर ओ-बी-सी कॅटेगरी आणि ई-डब्ल्यू-एससाठी ₹1000 ॲप्लिकेशन फी असणार आहे. एस-सी, एस-टी कॅन्डिडेटसाठी ₹200 ॲप्लिकेशन फी यामध्ये असणार आहे. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काम करण्याची एक चांगली कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुमच्यासाठी असणार आहे. त्याचमुळे या पदांसाठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचं असणार आहे. आता यासाठी काही महत्त्वाच्या डेट्स बघूया. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे 20 एप्रिल 2026 पासून. शेवटची तारीख असणार मित्रांनो 19 मे 2026. 19 मे ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर तुमची एक्झाम यामध्ये असणार आहे जून किंवा जुलैमध्ये 2026 मध्ये तुमची यामध्ये एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक त्यांनी दिली आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. यामध्ये तुम्ही अर्ज भरताना काही तुम्हाला डाऊट आला किंवा कोणत्या पदाबाबत कसलाही डाऊट असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिला आहे. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तिथे सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात बघितली आहे. या जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.